कुणाल कामराला अटक करता येणार नाही। जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नाही। मुंबई पोलीस तामिळनाडूत जाऊन जबाब नोंदवू शकतात। मुंबई हायकोर्टाचे पोलिसांना चपराक। कोर्टाच्या निर्णयाबाबत माहिती नाही, मात्र कामराचं स्वागत महाराष्ट्रात होणार आणि त्याला प्रसादही देणार, नरेश म्हस्केंचा इशारा। छत्रपती शिवराय महाराष्ट्रापुरते सीमित नाहीतच, खरंच आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा। नाशिकच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। शिवजयंतीच्या सुट्टीबाबत पंतप्रधान ठरवतील, मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा शिवजयंतीला सुट्टीची मागणी का नाही केली, गिरीश महाजन यांचा सवाल। नाशिकमधील मेळाव्यात व्हिडिओतून बाळासाहेबांचा आवाज पुन्हा घुमला, तर बाळासाहेबांचा आवाज वापरून त्यांच्या विचारांचा द्रोह बाळासाहेब असते तर लाथच मारली असती, बावनकुळेंची टीका। नाशिकमधील वादग्रस्त धार्मिक स्थळ प्रकरणी मध्यरात्री दगडफेक, 32 पोलीस जखमी, वाहनांचंही नुकसान। दगडफेक करणाऱ्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासला पुणे पोलिसांकडून संरक्षण। घैसास शहरातून पलायन करू नये म्हणून पोलिसांची खबरदारी। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल सादर। ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल अलंकार पोलीस स्टेशनला पाठवला। नाशिकच्या आवळखेड ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई, 3 किलोमीटर महिलांसह चिमुकल्यांचीही दर्याखोऱ्यातून पायवाटेनं पाण्यासाठीची कसरत। अमरावती विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन। उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेंसह नवनीत राणाही उपस्थित। सोन्याच्या दरात पुन्हा नवा विक्रम, जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1300 रुपयांची वाढ। सोनं 98,000 रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर 1 लाखाच्या उंबरठ्यावर।